अजितदादा जिवंत आहेत का? मित्रांनो, या प्रश्नचिन्हाच्या आणि प्रश्नार्थक वाक्यावरती आपण सविस्तर हा विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवतोय. तरी हा व्हिडिओ आपण पाहावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. मराठीमध्ये एक दोन अप्रतिम वाक्य आहेत की गेले दिगंबर, गेल्या त्या विभूती, राहिल्या त्या फक्त स्मृती. आणि दुसरं म्हणजे मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनर्रूपी संसारा येणे नाही. मानवाच्या जीवनातील आणि जन्मातील हा एकमेव जन्म. 33 कोटी जन्मानंतर एक जन्म मिळतो असं म्हणतात, आणि तो म्हणजे हा मानव धर्म. एकदा इथून निघून गेलं की पुन्हा माघारी येण्याचे चान्सेस हे पूर्णपणे संपुष्टात येतात. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस. मागच्या 40 वर्षामध्ये दादांनी 30-35 वर्षामध्ये, विशेषतः 35 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व्यापून टाकला, कार्यानं, कर्तृत्वानं आणि सहकारी संस्थांचं जाळं असेल, वेगवेगळ्या साखर कारखाने असतील, ह्यांच्या माध्यमातून अक्षरशः पवार घराण्यांचं जे लावलेलं रोपटं होतं पवारसाहेबांनी, त्याला एक विस्तृत स्वरूप देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. थेट ग्राउंड लेवलवरती काम करायचं, माणसांना उभं करायचं, माणसं मोठी करायची, आणि त्यातून इनडायरेक्टली आपणही मोठं होतो हे पवारांना उमजलं होतं. मग अगदी पै पाहुणे असतील, नातेगोते असतील आणि कार्यकर्ते असतील, ह्यांना साखर कारखाने मंजूर करून देणं, पतसंस्था काढणं, शाळा महाविद्यालयाच्या परवानग्या देणं, आणि त्याचबरोबर दूध डेअरी असतील किंवा इतर काही गोष्टी, ह्याच्यातून महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र उभा राहिला. आणि याच्या पाठीमागं मागच्या 30 वर्षात अजित पवारांचं प्रचंड मोठं योगदान आहे. आणि अजित पवारांनी लहानापासून मोठ्यापर्यंत, अपंगापासून ते दीनदलितांपर्यंत जी काही कामं केली, जी काही लोकांच्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याच अडचणींचा, त्या गोष्टींचा, आठवणींचा उबाळा अजितदादा गेल्यानंतर प्रत्येकाला आला. माणूस हा जितका कृतज्ञ असतो म्हणतात, तितकाच कृतज्ञ देखील आहे. ज्या लोकांना, गरिबांना, विशेषतः गरीब लोक उपकाराची जाणीव ठेवतात, आणि ते प्रत्येकाच्या आठवणींचा उबाळा अजितदादा गेल्यानंतर आला. परंतु आता दादा जिवंत आहेत ह्या विषयावरती काही रील्स व्हायरल होत आहेत, वेगळ्या पद्धतीनं लॉजिक लावले जात आहेत. मग त्याच्यामध्ये एक लॉजिक असं आहे की दादा ज्यावेळेस विमानामध्ये VNS व्हेंचर्स लिमिटेडचं जे विमान होतं, त्या विमानातून ज्यावेळेस मुंबईतून निघाले, त्यावेळेस त्या विमानाचा जो रंग होता तो रेड होता, आणि ज्यावेळेस विमान क्रॅश झालं त्यावेळेस तो ग्रीन होता. मग विमान अदलाबदल झाली का? दुसरा प्रश्न असा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे 6 त्या ठिकाणी एकूण व्यक्ती होत्या असं बोललं जातं, आणि ज्यावेळेस क्रॅश झालं आणि अपघातामध्ये ज्यावेळेस बॉडी सापडल्या, त्या एकूण टोटली 5 होत्या. मग एक बॉडी कुठे गेली, ती कुणाची होती? ती अजित पवारांची तर नव्हती का? असाही तर्कवितर्क लावला जातोय. काही जण या तर्कवितर्काला मूर्ख म्हणतील किंवा काहीही बोलतील, परंतु मित्रांनो, तर्क लावणं किंवा त्या तर्कामध्ये लॉजिक असणं किंवा लॉजिक निर्माण होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही नाही म्हणायला गेलं तरी लॉजिक निर्माण होते ना. मग काही जण म्हणतील त्यात 5च होते. अरे असं कसं चालेल? उपमुख्यमंत्र्याच्या विमानामध्ये टोटल आकडा हा परफेक्टच असायला हवा. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद हे काही साधी सोपी गोष्ट नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की ज्यावेळेस दादांची बॉडी त्या ठिकाणी उचलण्यात आली, तर दादांची बॉडी ही फुगली होती. ते प्रत्येकानंच कदाचित ज्यांनी तिथं बघितलं त्यांना माहीत असेल. तर क्रॅश झाल्यानंतर, स्फोट झाल्यानंतर लगेच बॉडी फुगली जात नाही. कदाचित ज्यावेळेस विमान वरून क्रॅश होतं त्यावेळेस शरीराचे भाग हे तुटले जातात, परंतु क्रॅश झाल्यानंतर अशा पद्धतीनं बॉडी लगेच फुगू शकत नाही. मग ती बॉडी का फुगली असंही बोललं जातं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक शंका आहेत, त्या शंका चोकवल्या जात आहेत. त्याचबरोबर अजून एक गोष्ट अशी म्हणतात की जर धुकं होतं असं म्हणतायत, तर 8:30 वाजता कोणते धुकं नव्हतं असंही तिथलं स्थानिक लोक सांगतात, आणि धरून चाललं की धुकं होतंच. मग खाली येऊन लोकेशनवरती पायलटने ज्या पद्धतीनं विमान खाली घेण्याचा प्रयत्न केला असता, आणि त्या ठिकाणी जर चुकून योग्य लोकेशनवरती जर लँड झालं नसतं तर वेगळा भाग, परंतु वरूनच कशा पद्धतीनं डायरेक्शन बदलली आणि वरूनच विमान अशा पद्धतीनं मूव्ह झालं, तर मग वरून का बरं ते झालं हे कारण असेल. त्याचबरोबर दादांचा जो पायलट होता तो त्याला नशा होती, ॲडिक्शन होतं असे बोललं जाते. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि ह्याच्या पलीकडं प्रत्येकाला अजून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे
ज्या पवारांनी महाराष्ट्रावरती गेले 40 वर्ष राज्य केलं, किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड ढिली होऊ दिली नाही. 95 ते 99 आणि 14 ते 19 हा 2च टर्म सोडता महाराष्ट्राच्या राजकारणावरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पकड राहिली. ज्या पवारांनी शेती मातीपासून ते उद्योगधंद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपला दबदबा राखला, तो सिद्ध केला. ते पवार अशा पद्धतीच्या अपघातामध्ये लगेच कशा पद्धतीनं असा अपघात यांच्याच बाबतीत होईल असं असू शकत नाही असे बोललं जाते. कारण इतकं हुशार, इतके सावधगिरीनं भूमिका राखणारे, सावधगिरीनं राहणारी लोक पवार घराणं अशा पद्धतीनं कसं होऊ शकतं, ह्या अशा काही गोष्टी आहेत. परंतु ह्याच्यावरती अमोल मिटकरी यांनी सुद्धा स्टेटमेंट मांडलं की दादा जिवंत आहेत वगैरे वगैरे. काही कदाचित काही होऊ शकतं, भविष्यकाळ कुणाला माहिती नाही. परंतु जी वास्तविकता सध्या आहे की दादांचा त्या ठिकाणी विमान क्रॅश झाला, अपघातात दादा गेले. कदाचित DNA टेस्ट वगैरे ह्या गोष्टी, घड्याळ म्हणा अजितदादांचं ते कुठं गेलं, असे मिटकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु सध्या काय आहे की दादा गेलेत असं महाराष्ट्राला नव्हे देशाला समजलं, विमान क्रॅश झालं. वास्तविकता स्वीकारावी लागेल. वास्तविकता जो माणूस स्वीकारत नाही त्या माणसाला किंबहुना वर्तमान काळामध्ये एका आशेपोटी जगू शकतो, परंतु भविष्य काळामध्ये दुःख, अंधार याच्याशिवाय त्याला काही मिळत नाही. सध्या दादा आपल्यामध्ये नाहीत, हीच वास्तविकता आहे. कदाचित ती वास्तविकता अनेकांना तर्कवितर्काच्या बाबतीमधून खोटी वाटत असेल आणि त्या बाबतीमध्ये अनेक जणांना एक वेगळी आशा असेल, कदाचित असू शकते. आशा प्रत्येकाला असते आणि ती चांगली गोष्ट आहे. दादा आले तर अगदी प्रत्येकाला आनंद आहे, दादांच्या विरोधकांनाही आनंद होईल. परंतु ज्या पद्धतीने निबंध असतो की मी पक्षी झालो तर, त्या पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. वास्तविकता स्वीकारावी लागेल. महाराष्ट्राचा दादा माणूस, लाडका अजितदादा सध्या तरी नाही आहेत, हे वास्तव पचायला जड जातं आहे. कारण दादा म्हणजे प्रत्येक घरातला एक जाणता कारभारी असतो, त्या पद्धतीनं दादा होता. दुधाच्या धारा काढण्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस असल्यामुळं प्रत्येक गोष्ट पिकामधील असो, दुधामधील असो, गाई असो, गोटा असो, पोल्ट्री असो, विहिरीपासून ते शेतातल्या ऊसापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये एक शेतकऱ्यांसारखी भूमिका असलेला, ज्या पद्धतीनं लग्नामध्ये मामा अडकीत आणि लिंबू घेऊन उभारतो भाचीच्या किंवा भाच्याच्या लग्नात, त्या पद्धतीचा तो कारभारी आधार, अशा पद्धतीचा दादा महाराष्ट्राचा आधार होता. आणि तो आधार हरपल्यामुळं प्रत्येक जण दुःखी आहे. परंतु काळाच्या पुढं कोणाला संधी नसते, नीतीच्या पुढं थांबावं लागतं. तसं दादाही थांबले. अनेक गोष्टी तर्कवितर्क, ह्या गोष्टींना आज तरी किती किंमत द्यायची प्रत्येकानेच ठरवावं. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.